नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल चव्हाण सर. आपण यूट्यूबवरती एक चॅनल सुरू करतोय. हा चॅनल सुरू करण्याचं कारण म्हणजे काय, की आपल्याला फिजिक्स शिकत असताना बऱ्याच ठिकाणी त्या फिजिक्सच्या कन्सेप्ट कळत नाहीत आणि जे काही टीचर असतील ते सगळेजण शिकवत असताना हिंदी भाषा किंवा इंग्लिश भाषेचा जास्त वापर करतात. मग आपल्या गावभागातून आलेल्या किंवा खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा टफ सब्जेक्ट वाटायला लागतो. जरी तो सोपा असला किंवा समजण्यासाठी जरी चांगला असला किंवा समजून घेण्यासाठी जरी चांगला असला, तर बऱ्याच वेळा ते लँग्वेज कळत नसल्यामुळं किंवा फिजिक्स मांडलेली भाषा समजत नसल्यामुळं आपल्याला फिजिक्स शिकताना भरपूर प्रॉब्लेम येत असतात. म्हणूनच मी काय करतोय, की यूट्यूबवरती आपल्याला मराठीमध्ये फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला आपलं 11वी-12वी बोर्ड, त्याचप्रमाणे 11वी-12वीला असणाऱ्या CET एक्झाम, त्याचप्रमाणे JEE नीटमध्ये येणारे MCQs कशा पद्धतीने तयार होत असतात किंवा कशा पद्धतीने ते MCQs सॉल्व्ह करायचे असतात, ह्या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला काय करणार आहे, इथं शिकवणार आहे. मी तुम्हाला थोड्या थोड्या दिवसात थोडे व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. जे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघायचे आहेत, त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर ते आपण फ्युचरमध्ये एखादा चॅनेल दुसरा काढून किंवा टेलिग्रामवरती चॅनेल काढून आपण ते डाऊट तिथं डिस्कस करूया. तर आपल्या 11-12वीच्या फिजिक्समध्ये सगळ्यात पहिला जो चॅप्टर येतो, म्हणजे तो बोर्डला पण असेल किंवा एंट्रन्ससाठी पण असेल, तो सगळ्यात महत्त्वाचा जो चॅप्टर असतो युनिट अँड मेजरमेंट. मग हा युनिट अँड मेजरमेंट नेमकं काय आहे, की त्या शिकत असताना आपण फिजिक्समध्ये बऱ्याच क्वांटिटी असतात, ज्या क्वांटिटी आपल्याला मोजायच्या असतात किंवा त्यांची तुलना करायची असते. मग सगळ्यात पहिलं जी कन्सेप्ट आपण युनिट अँड मेजरमेंटमध्ये शिकणार असतो, त्या कन्सेप्टचं नाव असतं फिजिकल क्वांटिटी. मग ते फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय? अशी क्वांटिटी जी तुम्ही काय करू शकता, मोजू शकता आणि मोजून ते दुसऱ्याला सांगू शकता. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड अँड एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ लॉज म्हटलं जातं. म्हणजेच काय, एखादी क्वांटिटी आपण काय करू शकतो, मोजू शकतो आणि दुसऱ्याला ते काय करू शकतो, सांगू शकतो. अशाच क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. मग ती फिजिकल क्वांटिटी असेल तर उदाहरणार्थ मास आहे, जे मास तुम्ही काय करू शकता, मोजू शकता. लेंथ आहे, जे तुम्ही काय करू शकता, मोजू शकता. टेम्परेचर असेल, टाइम असेल, ह्याच्या क्वांटिटी ते आपण काय करू शकतो, डायरेक्टली मोजू शकतो. पण निसर्गात बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मोजू शकत नाही, म्हणजेच आपण त्यांना फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ, जर मी म्हटलं की मी किती खुश आहे सांगा बघू, किंवा तुम्ही किती खुश आहेत सांगा बघू, तर आपण ते दुसऱ्याला सांगू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की आपण 1 किलो हुशार आहे, किंवा मी 1 ग्रॅमच हुशार आहे, किंवा मी 1 किलोग्रॅम गोरा आहे, किंवा मी 1 किलोग्रॅम काळा आहे, असं मी म्हणू शकत नाही. म्हणजे काही क्वांटिटी आहेत ज्या आपण काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. म्हणजेच त्यांना आपण काय म्हणू शकत नाही, फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही. मग आता फिजिकल क्वांटिटी तर कन्सेप्ट कळली. परत एकदा मी तुम्हाला रिवाइज करून देतो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी जी तुम्ही काय करू शकता, मोजू शकता, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी लिहिण्याची एक पद्धत असते. मग फिजिकल क्वांटिटी कसं लिहिलं जातं, तर फिजिकल क्वांटिटी लिहित असताना एक न्यूमरिकल व्हॅल्यू असते आणि त्या न्यूमरिकल व्हॅल्यू बरोबर अटॅच मध्ये त्याचं युनिट असतं. मग युनिट म्हणजे काय, एक प्रकारचा स्टँडर्ड रेफरन्स असतो. स्टँडर्ड रेफरन्स म्हणजेच कसा, की जर मी 1 किलोग्रॅम लिहिलं तर तुम्हाला ते फिजिकल क्वांटिटी लगेच कळते. किलोग्रॅम युनिट आलंय त्याला, किलोग्रॅम आहे म्हटल्यावर ते काय असणार आहे, मास असणार आहे. 1 सेकंद जर लिहिला तर तुम्हाला कळते 1 आणि सेकंद, ह्यातला 1 जे आहे ते न्यूमरिकल व्हॅल्यू आहे आणि सेकंद जे आहे ते युनिट आहे. म्हणजेच ते युनिट असेल तर युनिटवरून तुम्ही ती क्वांटिटी ओळखू शकता. सेकंद हे कुठल्या क्वांटिटीचं युनिट असतं, तर ते सेकंद हे टाइमचं युनिट असतं. म्हणजेच युनिट काय करतं, तर आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा रेफरन्स देतं, ते पण स्टँडर्ड पद्धतीचा रेफरन्स देतं. त्यालाच आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. म्हणजेच फिजिकल क्वांटिटी लिहित असताना आपण कशी लिहितो, तर फिजिकल क्वांटिटी लिहायचा काय नियम आहे, तर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि त्या न्यूमरिकल व्हॅल्यूला अटॅच कोण येतं, युनिट येतं. म्हणजे उदाहरणार्थ काय, जर आपण लिहिलं काय, मास, जे कसं लिहिलं मग तुम्ही, मास ही एक फिजिकल क्वांटिटी जी कशी लिहिली होती, 1 kg. ह्यातली 1 ही जी आहे ती कसली व्हॅल्यू आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू, आणि हे केजी जे काय आहे त्याचं युनिट आहे. म्हणजेच एखादी फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायला आपल्याला काय काय लागतं, तर मास, म्हणजेच मास नाही, 1 इंटू kg म्हणजेच न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू काय येतं, युनिट येतं. आता ही फिजिकल क्वांटिटी लिहित असताना अजून एक प्रकार कसा असतो, तर फिजिकल क्वांटिटी
इज इक्वल टू, आपण लिहिताना कशी लिहू शकतो, तर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि त्याला अटॅच कोण असतं, त्याचं युनिट असतं. मग एक रिलेशन असतं कोणतं, फिजिकल क्वांटिटीमध्ये, फिजिकल क्वांटिटीच्या न्यूमरिकल व्हॅल्यूमध्ये आणि युनिटमध्ये, ते असतं इनव्हर्स प्रपोर्शन रिलेशन. कोणतं रिलेशन असतं, तर इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन आणि डायरेक्टली प्रपोर्शनल असे दोन प्रकारचे रिलेशन असतात. डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये काय होतं, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी पण काय होत असते, वाढत असते. आणि इनव्हर्सली मध्ये काय होत असतं, एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होत असते, कमी होत असते. मग न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटमध्ये इनव्हर्स रिलेशन जर असेल तर न्यूमरिकल व्हॅल्यू जर वाढायला लागली तर युनिट आपोआप काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. मी तुम्हाला एक्झाम्पलच्या सहाय्याने ते प्रूव्ह करून दाखवू शकतो. समजा मी जर एखादी फिजिकल क्वांटिटी समजा की लेंथ घेतोय, मग लेंथ आपण कशी लिहू शकतो, तर लेंथ लिहिताना मी 1 किलोमीटर लिहिलं. काय लिहिलं, 1 किलोमीटर. म्हणजे लेंथचं युनिट काय येतं, तर किलोमीटर आहे. आता किलोमीटर तेच मीटर मध्ये लिहायचं असेल तर मला किती लिहावं लागतं, 1000 मीटर लिहावं लागतं. म्हणजे बघा बरं, किलोमीटर युनिट होतं त्याचं काय झालं, मीटर झालं. म्हणजे युनिट काय होते, कमी होते. पण न्यूमरिकल व्हॅल्यू बघा बघू, एकच्या जागी किती झाली, 1000 झाली. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू काय झालेले आहे, वाढलेले. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या वेळेला न्यूमरिकल व्हॅल्यू वाढते त्याला युनिट काय होतं, कमी होत जातं. असं जर आपण अजून पुढे गेलो, समजा सेंटीमीटर मध्ये गेलो, तर मला इथं किती लिहावं लागेल, तर 1,00,000 सेंटीमीटर लिहावं लागेल. म्हणजे बघा बरं, युनिट काय होत चाललंय, कमी होत चाललंय. न्यूमरिकल व्हॅल्यू काय होत चालल्या, वाढत चालल्या. फिजिकल क्वांटिटी बदललेली नाही. फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, लेंथच आहे. फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू बदलत चाललेली आहे आणि त्याचं युनिट आपण काय करतोय, बदलत चाललंय. म्हणजे या दोघांमध्ये कुठलं रिलेशन असतं, इनव्हर्स प्रपोर्शन रिलेशन असतं. आता अजून एक गोष्ट असते, एंट्रन्सला बऱ्याच वेळा एक फॉर्म्युला दिला जातो. NU इक्वल टू काय म्हणलं जातं, कॉन्स्टंट. मग NU इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय, एन म्हणजे कसली व्हॅल्यू असते, न्यूमरिकल, आणि यू म्हणजे कोण असतं, तर युनिट असतं. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट नेहमी काय राहतं, ह्यांचा प्रोडक्ट काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. तर ह्याचा जर ग्राफ काढायचं म्हटलं, कुणाचा, तर न्यूमरिकल व्हॅल्यूचा, कुणाबरोबर, तर युनिट बरोबर. हा जो ग्राफ आहे तो काय होतो, इनव्हर्स मध्ये असल्यामुळं कमी कमी होत जातो. काय होतो, ज्यावेळेला न्यूमरिकल व्हॅल्यू जास्त आहे त्याला युनिट कसं असणार, कमी असणार. न्यूमरिकल व्हॅल्यू ज्यावेळेला कमी होतील त्याला युनिट काय होत जाणार, वाढत जाणार. हाच ग्राफ दुसऱ्या पद्धतीने एक विचारला जातो, कसा, तर NU चा प्रोडक्ट घेतला आणि विथ रिस्पेक्ट टू कोणाबरोबर घेतोय मी, टाइम बरोबर घेतोय. कोणाबरोबर घेतोय, टाइम बरोबर. मग न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट ह्याचा प्रोडक्ट नेहमी कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. तर काय येणार आहे, अशी स्ट्रेट लाईन येते. म्हणजे काय, टाइम किती जरी बदललं तर हे न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटचा प्रोडक्ट टाइम बरोबर कधीही चेंज होणार नाही. तो टाइम बरोबर कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. हे झालं आपल्याला कशाबद्दलची माहिती, फिजिकल क्वांटिटी बद्दलची. आता पुढे जाऊन फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार असतात. एक असते फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरे असते डिराइव्ड क्वांटिटी. आता फंडामेंटल कोणाला म्हटलं जातं, फंडामेंटल म्हणजे अशी क्वांटिटी जी मोजण्यासाठी तुम्हाला कुणावरती अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजेच काय, आपल्याकडं लेंथ ही अशी क्वांटिटी आहे जी डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, मोजू शकता. समजा मास आहे, हे पण डायरेक्टली काय करू शकता, मोजू शकता. टाइम आहे, आपल्या हातात घड्याळ आहे, घड्याळच्या साहाय्याने आपण टाइम काय करतो, मोजतो. लेंथ असेल तर आपल्याकडे स्केल आहे, त्या स्केलच्या साहाय्याने काय करतो, आपण ते मोजतो. मास असेल तर तेही डायरेक्टली मोजतो. इलेक्ट्रिक करंट असेल तर तोही डायरेक्टली मोजतो. म्हणजेच काय, अशी क्वांटिटी जी काय करते, डायरेक्टली आपण मोजू शकतो, अशा क्वांटिटीला काय म्हणू शकतो, फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजेच जी मोजण्यासाठी आपल्याला कुणावरतीही अवलंबून राहावं लागत नाही, अशा क्वांटिटीला काय म्हटलं जातं, फंडामेंटल क्वांटिटी. आता NCERTच्या भाषेत काय होतं, फंडामेंटल क्वांटिटीचे अजून एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं एक कुठली, तर बेस क्वांटिटी. बेस म्हणजे काय, पाया. पाया म्हणजे काय, ज्याच्यापासून सुरुवात होते त्याला आपण काय म्हणतो, पाया. म्हणून फंडामेंटल क्वांटिटीचं अजून एक नाव असतं बेस क्वांटिटी. त्याचं अजून एक नाव असतं ऍब्सोल्यूट क्वांटिटी. म्हणजेच काय, फंडामेंटल क्वांटिटीची दोन नावं कोणती कोणती आहेत, एक फंडामेंटल क्वांटिटी, दुसरं बेस क्वांटिटी, आणि तिसरं असेल ते ऍब्सोल्यूट क्वांटिटी. आपल्याकडं टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज असतात. 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या, तर त्या ऐका, लेंथ आहे, टाइम आहे, मास आहे, टेम्परेचर आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, आणि इलेक्ट्रिक करंट. किती झाल्या बघा बघू, 7 झाल्या. कोणत्या कोणत्या, लेंथ आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. आणखी आपल्याकडे अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी होत असतात.
टेम्परेचर जर मोजायचं असेल तर आपण काय करतो, टेम्परेचर आपण डायरेक्टली काय करतो, एखादं थर्मामीटर घेतो टेम्परेचर डायरेक्टली मोजतो. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो, त्याला म्हटलं जातं डेराइव्ड क्वांटिटी. मग डेराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, ज्या मोजण्यासाठी तुम्हाला कुणावरती तरी अवलंबून राहायचंय. मग अवलंबून कुणावर राहावं लागतं, तर फंडामेंटल क्वांटिटीवरती राहावं लागतं. काय म्हणलं परत एकदा ऐका, अशा क्वांटिटी ज्या मोजण्यासाठी तुम्हाला कुणावरती अवलंबून राहावं लागतं, तर फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागतं. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, तर डेराइव्ड क्वांटिटी. डेराइव्ड क्वांटिटी नेमक्या किती आहेत, तर ह्या न्यूमरस आहेत. म्हणजे काय, भरपूर प्रकारच्या डेराइव्ड क्वांटिटी आहेत. ह्या 7 सोडून ज्या काही शिल्लक राहतील त्या न्यूमरिकल किंवा ज्या काही कोणत्या क्वांटिटी असतील त्या सगळ्या कसल्या असतात, डेराइव्ड क्वांटिटी. जे डेराइव्ह करण्यासाठी आपल्याला कोणावर अवलंबून राहावं लागतं, फंडामेंटल क्वांटिटीवरती. आता ह्या सोडून अजून एक 2 प्रकार असतो. एक असतं सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी 2 प्रकारचे असतात. एक असते प्लेन अँगल आणि दुसरे असते सॉलिड अँगल. बघा आपण काय काय शिकलो, तर सुरुवातीपासून आपण काय केलं, तर सगळ्यात पहिला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते बघितलं. फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतो आपण, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. अशा क्वांटिटीला काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटी. त्या फंडामेंटल क्वांटिटीला रिप्रेझेंटेशन कसं असतं, त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू आणि न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू त्याचं युनिट असतं. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटमध्ये कोणतं प्रपोर्शन असतं, तर इनव्हर्स प्रपोर्शन असतं. म्हणजेच काय, न्यूमरिकल व्हॅल्यू जर कमी होत गेली तर युनिट वाढत जाणार, न्यूमरिकल व्हॅल्यू जर वाढत गेली तर युनिट काय होत जाणार, कमी होत जाणार. दोघांचा ग्राफ काढायचं ठरवलं तर एन आणि यू चा ग्राफ अशा पद्धतीने येतो. आणि एन यू म्हणजे प्रोडक्ट जर घेतला आणि टाइम बरोबर घेतलं तर तो प्रोडक्ट कधीही बदलत नाही. म्हणजे एन यू टाइम बरोबर कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. त्याच्यानंतर आपण फंडामेंटल क्वांटिटीचे 2 प्रकार बघितले. सॉरी, आपल्याकडे फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार बघितले. एक होतं फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं होतं डेराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी कुणाला म्हणायचं, जी क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला कुणावरतीही अवलंबून राहावं लागत नाही, अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण, फंडामेंटल क्वांटिटी. आणि या फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत, तर 7 असतात. कोणत्या कोणत्या असतात, लेंथ, टाइम, मास, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट. परत एकदा मी रिपीट करतो बघा, लेंथ, टाइम, मास, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट. आणखी कोणती राहिली, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट. एक परत एकदा आपण रिपीट करूया, लेंथ, टाइम, मास, टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि इलेक्ट्रिक करंट. पाठीमागे आपली लुमिनस इंटेन्सिटी सांगायची राहिली होती. आता ह्या 7 क्वांटिटी नंतर जे क्वांटिटी येतात त्याचं नाव असतं डेराइव्ड क्वांटिटी. डेराइव्ड क्वांटिटी आपण कुणाला म्हणतो, ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागतं त्याला काय म्हणतो आपण, डेराइव्ड क्वांटिटी. डेराइव्ड क्वांटिटी किती असतात, तर नंबर ऑफ डेराइव्ड क्वांटिटीज आहेत. त्याच्यानंतर ह्या 2 सोडून एक नवीन नाव मी तुम्हाला सांगितलं, ज्याचं नाव काय होतं, सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी आपल्याकडे कोणते आहेत, तर एक असतं प्लेन अँगल आणि दुसरं असतं सॉलिड अँगल. प्लेन अँगल जो असतो तो 2 डायमेन्शनल असतो आणि सॉलिड अँगल जो असतो तो 3 डायमेन्शनल असतो. प्लेन अँगल कसा काढला जातो, तर एस इज इक्वल टू आर थिटा ह्या फॉर्म्युल्यानं काढला जातो आणि याचं जे युनिट असतं ते रॅडियन असतं. आणि सॉलिड अँगल जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो की पोर्शनचा एरिया डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर असतो, म्हणजे डीए अपॉन आर स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याचं जे युनिट असतं ते स्टेरेडियन असतं. काय असतं त्याचं युनिट, स्टेरेडियन. रेडियन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण RAD असं लिहितो आणि स्टेरेडियन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण SR असं लिहितो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढाच पॉईंट बघू. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स कशी डिराईव्ह करायची आणि त्या डायमेन्शनचे ऍप्लिकेशन्स कसे असतात आणि किती असतात आणि एंट्रन्सला कशा पद्धतीने विचारले जातात हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.